स्क्रीन पण दिसते ना? Yes, sir. Yes. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की हा वेक्टर स्पेस आहे कोणता आर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबरचा वेक्टर स्पेस आहे फील्ड आर वर, पण युज्युअल ऑपरेशन नाही, ते स्पेशल ऑपरेशन होते दोन. हे ऍडिशन कसं डिफाईन केलं होतं एक्स वाय, आणि मल्टिप्लिकेशन कसं डिफाईन केलं होतं ax इज इक्वल टू एक्स रेस टू ए असं डिफाईन केलं होतं. आणि विथ रिस्पेक्ट टू दिस ऑपरेशन, टू बायनरी ऑपरेशन, व्ही इज वेक्टर स्पेस ओव्हर फील्ड आर हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण हे पाहू, हे एक्झाम्पलचं होतं. काय वाटतं, व्ही इज इक्वल टू आर टू घेतला, यू व्ही ए वेक्टर घेतले, ए हा रिअल नंबर घेतला, म्हणजे हा स्केलर आहे थोडक्यात फील्ड मधला. हा काय स्केलर. ऑपरेशन डिफाईन केलेत. कसे डिफाईन केलेत? सपोज यू हा व्ही मधला आहे, म्हणजे आर टू मधला आहे, तर यू ला आपण U1 U2 म्हटलं आणि व्ही ला V1 V2 म्हटलं, तर U प्लस व्ही कसा डिफाईन केला आहे? U प्लस व्ही U1 V1 U2 V2 हे कोऑर्डिनेट वाईज काय केली? ऍडिशन केली. आणि स्केलर मल्टिप्लिकेशन कसं डिफाईन केलंय? AU इज इक्वल टू, म्हणजे A U1 U2 इज इक्वल टू काय? मायनस A U1 कॉमा मायनस A U2 हा असा डिफाईन केला. मग हा वेक्टर स्पेस येईल का? काय वाटतंय? पहिल्यांदा सुरुवातीला हे चेक करायचं, हे दोन्ही बायनरी ऑपरेशन आहे का? काय वाटतं? बायनरी ऑपरेशन आहेत का? आहे का नाही? पहा, पहिली गोष्ट, आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर ऍडिशन कशी आहे? युज्युअल ऍडिशन आहे ना. म्हणजे पहा, हा R2 मध्ये जाईल का? यू व्ही कुठले? व्ही मधले आहे. यू हा काय? U1 U2, म्हणजे यू आणि U2 हे R2 मधले आहेत. यू हा R2 मधला आहेत, म्हणजे हे कशातले? आर मधले. V1 V2 कशातले? आर मधले आहेत. आता हे सगळे आर मधले, म्हणजे याची ऍडिशन कुठे जाणार आहे? आर मध्ये. हे जर आर मध्ये R गेले, मध्ये. ऑर्डर पेअर असले, तर हा कुठं गेला? व्ही मध्ये गेला. त्याच्यामुळे बायनरी ऑपरेशन आहे पहिलं. दुसरं बायनरी ऑपरेशन आहे का? तर ए हा कुठला घेतलाय? रिअल नंबर मधला. U1 U2 हे कुठले आहेत? रिअल नंबर मधले. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, रिअल नंबर आहे. मायनसनी मल्टिप्लाय केलं तरी रिअल नंबर आहे. म्हणजे हे कुठले गेले? रिअल नंबर मधले. त्याच्यामुळे हे रिअल नंबर मधले ऑर्डर पेअर आहे, त्याच्यामुळे हे काय झाले? वेक्टर स्पेस व्ही मधला झाला. त्याच्यामुळे दोन्ही ऑपरेशन काय येतात? बायनरी येतात. इथं तुम्हाला काहीही करायला चान्स आहे, तुम्ही कोणतेही ऑपरेशन घेऊ शकता. मला वाटलं मायनस घ्यायचं, घेतलं मायनस. मला वाटलं 2 घ्यायचं, घेतलं 2. काही फरक पडत नाही. 2 टाइम्स A करायचं, ते पण आहे एक्झाम्पल पुढं. त्याच्यामुळे हे दोन्ही बायनरी ऑपरेशन आहे. आता काय वाटतं, व्ही हा वेक्टर स्पेस असेल का? आता हे ऑलरेडी आपण केलेलं आहे सुरुवातीला. हे ऑपरेशन असं जर डिफाईन केलं, तर A1 A2 A3 आणि A4 प्रॉपर्टी काय होती? सॅटिस्फाय होती. बरोबर. M1 M2 M3 सुद्धा प्रॉपर्टी काय होईल? सॅटिस्फाय. तुम्ही जर चेक केलं, M1 M2 आणि M3 प्रॉपर्टी सुद्धा काय होणार आहे? सॅटिस्फाय होणार आहे. व्हॉट अबाउट M4? M4 प्रॉपर्टी काय आहे वेक्टर स्पेसच्या डेफिनेशनची? 1 into U is equal to U. 1 into U. 1 into U इज इक्वल टू U पाहिजे. आता पहा बरं, 1 into U घेतलं तर आपल्या डेफिनेशनने काय होईल? 1 into U. U1 U2 असं Two. काय येईल सांगा बरं? 1 into U. आज जाताना ही डेफिनेशन चेक करणं, ह्या डेफिनेशनने जायचं आपल्याला. आज जाताना ए डायरेक्ट जातोय का मायनस होऊन जातोय? Minus. Minus होऊन. म्हणजे 1 Minus हा आज होऊन. जाताना डायरेक्ट जाईल का मायनस होऊन जाईल? Minus. Minus होऊन. मायनस होऊन जाईल ना. म्हणजे हा काय आला तुमचा? हा काय आला? मायनस U1 कॉमा मायनस U2. हा U आहे का? No, sir. असं. 1 into U येतंय का? तर नाही येत. No, sir. मग M4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार नाही. एक जरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय नाही झाली तर तो वेक्टर स्पेस नसतो.
त्याच्यामुळे हा वेक्टर स्पेस येणार नाही. समजलं हे? Yes, sir. Yes, sir. सर हे नवीन मायनस यू च कसं काय झालं असं? हो. हे पहा, ही आपल्याला दिलेली डेफिनेशन आहे. डेफिनेशन काय करते? ज्यावेळेस आपण स्केलरनी आत मल्टिप्लाय करायला जातो, ते डायरेक्ट आत मल्टिप्लाय न होता विथ काय होतंय? निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय होतंय. काय होतंय? निगेटिव्ह साइन. आता 1 इंटू यू काढायचं झालं मला, तर 1 इंटू यू, यू काय आपला U1 U2 हा घेतलाय, बरोबर. मग आता पहा, हा 1 आत जाताना या डेफिनेशन नुसार डायरेक्ट जाईल का निगेटिव्ह होऊन जाईल? आपल्याला ह्या दोन डेफिनेशन नुसार जायचं असतं. या दोन डेफिनेशन नुसार ऑपरेशन चेक करायचे असतात. मग आता ए हा जातोय म्हणजे निगेटिव्ह होऊन जाईल. मग हा काय होईल? -1 U1 -1 सर पण तिथं मायनस होता का अगोदर म्हणजे? पुढे नाही, हे ऑपरेशन दिलंय आपल्याला. हे ह्या ऑपरेशन परफॉर्म करायचंय. म्हणजे ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं दिलेलं आहे. हो, दिलेलं आहे, आपल्याला चेक करायचंय. हा ह्या ऑपरेशननी वेक्टर स्पेस आहे किंवा नाही हे दिलेलं आहे. मग या एक्झाम्पल मध्ये पर्टिक्युलर ए इज इक्वल टू तुम्ही 1 टाका. ए इज इक्वल टू 1 टाकल्यावर काय हे असं येईल, बरोबर. मग हा -U1 येईल आणि हा -U2 येईल. हे दोघं सेम आहे का? हा इक्वल टू यू आहे का? नाही. तो काही असेल, -U असेल, काय असेल, मला काही घेणं नाही. मला फक्त एवढं पाहिजे, 1 इंटू यू इज इक्वल टू यू येतोय का? नाही. त्याच्यामुळे M4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे हा वेक्टर स्पेस येणार नाही. समजलं? येस सर. आता आपण एक मॅट्रायसिसचं जनरल एक्झाम्पल पाहू. आपण जे मागे एक्झाम्पल पाहिलंय 2x2 मॅट्रायसिसचं एक्झाम्पल पाहिलंय. काय पाहिलंय? 2x2 मॅट्रायसिसचं. आता हे जे एक्झाम्पल आहे हे जनरल मॅट्रायसिसचं आहे. म्हणजे व्ही हा मॅट्रायसिसचा सेट घ्या, पण किती बाय किती? M/N मॅट्रायसिस. म्हणजे जर असं केलं A11 A12 A1n नंतर A21 A22 सर कुणाचा तरी माईक ऑन आहे. AI जे बिलॉंग्स टू काय R आहेत, हा सेट झाला. मग कसा 2x2 मॅट्रायसिस होते, हे कसे M/N मॅट्रायसिस आहे. आता हा वेक्टर स्पेस येईल का? काय वाटतं बरोबर पाहता? काय वाटतं? येईल का? ऑपरेशन कोणते? युज्युअल ऍडिशन आणि युज्युअल स्केलर मल्टिप्लिकेशन मॅट्रायसिसचं. काय वाटतं बाबतीत? येईल सर. येईल सर. येईल सर. आता हे पहा, दोन मॅट्रायसिसची ऍडिशन केली M/N, तर तो M/N मॅट्रायसिस राहतो. स्केलरनी मल्टिप्लाय केलं M/N मॅट्रायसिस राहतो. सगळे एंट्री रिअल मधलेच राहतात, म्हणजे ऑपरेशन वेल डिफाईन आहे. तुम्ही ऍडिशन वगैरे सगळं चेक करू शकता. तर हा ऍक्च्युअली वेक्टर स्पेस येतो. हा काय आहे? वेक्टर स्पेस आहे ओव्हर फील्ड R. ह्या एंट्री आपण कशातल्या घेतल्यात? मी R मधल्या घेतल्यात. त्याच्यात काय आता आपण जाणार नाही, तुम्ही चेक करू शकता. पण हा वेक्टर स्पेस येतो. तुमचं याला हे झालंय ना मॅट्रिक्स अल्जेब्राला, तर त्या प्रॉपर्टी तुम्ही वापरू शकता. मॅट्रिक्स अल्जेब्राला ह्या प्रॉपर्टी झाल्यात वाटतं तुमच्या, तुम्हाला जर आठवत असतील तर. ए हा M/N मॅट्रिक्स असला ए हा M/N मॅट्रिक्स असला, बी हा M/N मॅट्रिक्स असला, तर ए बी सुद्धा काय असतो?
एम बाय एन मॅट्रिक्स असतो. पहिली प्रॉपर्टी म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय मग ए प्लस बी हे तुम्ही पाहू शकता, असं करू शकता तुम्ही. झिरो मॅट्रिक्स कोणता आहे तर झिरो मॅट्रिक्स घ्यायचा. कोणता? एम बाय एन झिरो मॅट्रिक्स पूर्ण एम बाय एन. त्याच्यानंतर हा एम बाय एन झाला. त्याच्यानंतर निगेटिव्ह काय असतो? ए हा मॅट्रिक्स घेतला त्याचं निगेटिव्ह काय येईल? मायनस ए मॅट्रिक्स घ्यायचा. असोसिएटिव्हिटी सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात. म्हणजे कोणताही हे घ्या एम बाय एन साइजचा तो वेक्टर स्पेस असतो. आता एक आणखी हे पाहू आपण. सुरुवातीला काय काय पाहिलं पहा बरं का. आपण सुरुवातीला काय पाहिलं? आर हा वेक्टर स्पेस आहे असं पाहिलं. नंतर R2 वेक्टर स्पेस आहे असं पाहिलं. नंतर इन जनरल RN केलं वेक्टर स्पेस ओव्हर. हे आपण कशावर पाहिले? आर वर पाहिले. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? के पाहिला. के ही फील्ड घेतली. के ही फील्ड घेतली त्याच्यावरून काय सांगितलं? KN हा काय आहे? वेक्टर स्पेस आहे ओव्हर के. हे पाहिलं आपण. त्याच्यानंतर म्हणजे पहा काय काय पाहिलं आपण? नुसता सिंगल आर पाहिला, नंतर आरच्या एन कॉपीज पाहिल्या, केच्या एन कॉपीज पाहिल्या, या प्रकारचा पाहिला. त्याच्यानंतर आणखी वेगळं काय केलं तर आपण ऑपरेशन चेंज केले. स्पेस काय घेतला? एक आर प्लस घेतला आणि ऑपरेशन चेंज केले. हा सुद्धा वेक्टर स्पेस आला. म्हणजे आपण ते रिअल नंबरच्या फील्डच्या आसपास गेलो. त्याच्यानंतर आपण कशावर गेलो? 2x2 मॅट्रिसेसचा वेक्टर स्पेस काढला. त्याच्यानंतर आपण काय केलं? 2x2 चा काढला. आता शेवट काय सांगितलं आपण? एम बाय एन चा सुद्धा आपण वेक्टर स्पेस काढला मॅट्रायसेसचा. तुम्ही कशाचीही वेक्टर स्पेस काढू शकता. तुम्ही काय करू शकता? कशाचीही वेक्टर स्पेस काढू शकता. आता आपण नवीन एका वेगळ्या प्रकारचा वेक्टर स्पेस काढू. तर कशाचा? फंक्शनचा. कशाचा? फंक्शनचा. फंक्शन माहिती आहे तुम्हाला झालेले आहे. फंक्शन एका सेट पासून दुसऱ्या सेट पर्यंत. मग मी काय करतो? एक सेट घेतो. मी काय करतो? एक सेट घेतो. कोणता सेट घेतो? RX नावाचा सेट घेतो. RX नावाचा सेट घेतो. या सेट मध्ये काय घेतो पहा. मी काय करतो? फंक्शन घेतो. कोणते? असे सगळे फंक्शन घेतो कुठून कुठवर असणारे एक्स पासून आर पर्यंत असणारे. हे काय घेतो मी? फंक्शन घेतो. आर ऑफ एक्स सेट लक्षात आला? लक्षात आला का? आता मी हे घेतो. मी एफ हे फंक्शन घेतो. एक्स हा सेट पर्टिक्युलर आपण फिक्स करू. आर घेऊ. थोड्या वेळ आर घेऊ. पर्टिक्युलर एका एक्झाम्पल साठी. मग मी फंक्शन काय देतो? F1 फंक्शन देतो. F1 फंक्शन काय देतो? F1 ऑफ एक्स. कोणतंही फंक्शन दिलं तर ते मला डिफाईन करावं लागतं. F1 Fi म्हणतो थोड्या वेळ. F1 ऑफ एक्स काय देतो फंक्शन? साइन एक्स. F2 ऑफ एक्स काय देतो? e रेस टू एक्स. फंक्शन आहे ना आर वर. जे फंक्शन असतील सगळे फंक्शन ह्या आर पासून आर वर जेवढे फंक्शन असतील तेवढे फंक्शन या सेट मध्ये जातील. मी एक्स पर्टिक्युलर काय घेतला? आर घेतला. एखाद्याला वाटलं क्लोज इंटरवल 0-1 घ्यायचा घेऊ शकता. एक्स एवढा काय मॅटर करत नाही. समजलं? हा सेट काय आहे? फंक्शनचा सेट. सगळे फंक्शन एकत्रित केले. एक सेट एक एक्स पासून आर पर्यंत जाणार. समजलं हे? हा सेट लक्षात आला का तुमच्या? सर आला एकदा का? परत काहीच करा ना. हा आर हो ऑफ एक्स सर. काय आहे? याला नाव दिलंय फक्त नोटेशन. याला नोटेशन दिलंय. हा नोटेशन काय आहे? हे हा सेट आहे. कशाचा सेट आहे? फंक्शनचा. बरं मला सांगा एफ आणि एफ ऑफ एक्स याच्यात फंक्शन कोणतं आहे? का दोघंही फंक्शन आहे? का दोघंही फंक्शन नाही? एफ हे फंक्शन आहे सर. फंक्शन आहे सर. एफ एफ हे काय आहे? फंक्शन. फंक्शन आहे. आणि एफ ऑफ एक्स काय आहे मग? फंक्शनच आहे सर ते पण. फंक्शनच आहे. फंक्शनच आहे सर. फंक्शनच्या अंडर मध्ये एक्स आहे सर. म्हणजे काय? फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे सर ते फंक्शन एक्स वर ऑपरेट होतंय. व्हॅल्यू ऑफ एफ ऍट एक्स ही व्हॅल्यू आहे. एफ ऑफ एक्स ही काय आहे? व्हॅल्यू आहे.
कुणाची फंक्शनची व्हॅल्यू आहे कोणत्या ठिकाणी एक्सला एक्स या ठिकाणी एफ ऑफ एक्स हे फंक्शन नाहीये. एफ ऑफ एक्स हे फंक्शन नाहीये. एफ हे फंक्शन आहे पण एफ या फंक्शनला अर्थ कधी येतो ज्यावेळेस मी एफ ऑफ एक्स हा डिफाईन करतो त्यावेळेस. एफ ऑफ एक्स हा रिअल नंबर आहे. काय असतं इथला एक्स घेतला तुम्ही एक्स हा इथला एक्स घेतला इथं मॅप केल्यावर काय जातो हा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स कशात जातो रिअल नंबर मध्ये R. जातो ना आर मध्ये म्हणजे रिअल नंबर मध्ये जातो म्हणजे एफ ऑफ एक्स या पर्टिक्युलर ठिकाणी फक्त आणि फक्त रिअल नंबर आहे. तो रिअल नंबर काय डिनोट करतो फंक्शनची व्हॅल्यू ऍट एक्स. लक्षात आलं एफ ऑफ एक्स आणि एफ मधला फरक. एफ हे फंक्शन आहे पण एफ हे फंक्शन डिफाईन केल्याशिवाय त्याला काही सेन्स राहत नाही. म्हणजे एफ ला एफ ऑफ एक्स काढल्याशिवाय काही सेन्स राहत नाही. पण एफ ऑफ एक्स हे फंक्शन नाहीये. एफ ऑफ एक्स ची आयडेंटिटी म्हणजे एफ ऑफ एक्स वरून आयडेंटिटी ठरती एफ ची. मग मी मग फंक्शन कोणतं घेतलं F1 त्याला नाव काय दिलं F1 फंक्शन केलं आणि F1 कसं डिफाईन केलं तर साइन एक्स डिफाईन केलं. मी फंक्शन कोणतं घेतलंय F1 हे फंक्शन आहे पण मला F1 सांगून काय सेन्स राहतो का तर नाही मला ते डिफाईन करावं लागतं. मी कसं केलं साइन एक्स केलं. F2 घेतलं तर F2 मी काय करू काहीच नाही करता येत ना मला डिफाईन केल्याशिवाय अर्थ नाही. F2 घेऊ आपण एक्स घेऊ हे फंक्शन डिफाईन केलं. अर्थ लक्षात येतोय. येस सर. हो. आता हे फंक्शनचा सेट आहे म्हणजे याच्यात काय असणार आहे फंक्शन असणार आहे नंबर नसणार आहे बरं का. एफ ऑफ एक्स जर म्हटलं असतं तर त्याच्यात काय आले असते नंबर आले असते पण हे काय आहेत फंक्शनचा सेट. इथं सगळे एफ आहे जी आहे एच आहे के आहे टी आहे जे जे तुम्हाला पाहिजे जे डिफाईन करायचंय ते नाव देऊ शकता तुम्ही. एफ ऑफ एक्स देऊ शकता तुम्हाला F1 देऊ शकता एखाद्याला वाटलं एफ अल्फा देऊ शकता काही नाव देऊ शकता. याच्यात काय आहेत फंक्शन आहेत. थोडं लक्षात येतंय काय आहे या सेट मध्ये. येस सर. येस सर. हो. याच सेट मध्ये काय आहेत फंक्शन आहेत. हे पहिली गोष्ट हा सेट मिळाला तुम्हाला. दुसरी गोष्ट तुम्हाला फील्ड पाहिजे तर फील्ड काय करू आपण आर देऊ कारण हे सगळे एंट्री कशात जात आहेत आर मध्ये जात आहेत. आता आपल्याला ऑपरेशन पाहिजेत. मी दोन फंक्शन घेतले एफ आणि जी ह्या आर ऑफ एक्स सेट मधले याला व्ही नाव देतो थोडक्यात. म्हणजे मी काय केलं व्ही या सेट मधले दोन फंक्शन घेतले मग यांची ऍडिशन हे नवीन फंक्शन येईल का म्हणजे हा व्ही या सेट मध्ये जाईल का तर तुम्ही हे शिकला आहात दोन फंक्शनची ऍडिशन केली तर फंक्शन मिळतच. त्याचे डोमेन आणि कोडोमेन काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. म्हणजे हे सुद्धा नवीन फंक्शन आहे आणि हे डिफाईन कसं केलंय तुम्हाला फंक्शन देऊन चालत नाही. हे डिफाईन कसं केलं एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स हे नवीन फंक्शन आहे. एफ प्लस जी हे फंक्शन आहे आणि ते याच्यामुळे काय होतं हे असं डिफाईन केलं हे सगळे प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतं त्याच्यामुळे हे कशात जाते व्ही मध्ये जाते. मला फक्त इथे एकच पॉइंट बनवायचा आहे की फंक्शनचा सुद्धा तुम्ही स्पेस बनवू शकता. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही कंटिन्युअस फंक्शनचा बनवू शकता डिफरन्शिएबल फंक्शनचाही बनवू शकता. असं काय नाही तुम्ही कोणत्याही फंक्शनचा वेक्टर स्पेस बनवू शकता. हे आणि दुसरं ऑपरेशन कसं आहे के इंटू एफ हे नवीन फंक्शन आहे आणि हे कसं डिफाईन केलेलं आहे के एफ ऑफ एक्स इज इक्वल टू नवीन फंक्शन आहे हे कसं के इंटू एफ ऑफ एक्स असं डिफाईन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय झालं एक सेट मिळाला एक फील्ड दिली त्यांनी आणि हे दोन ऑपरेशन दिलेले आहेत. हे दोन ऑपरेशन दिलेले आहेत. आता मला काय करायचंय हा वेक्टर स्पेस शो करायचा आहे. आता काय करायचं वेक्टर स्पेस शो करायचा कसा करणार जर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होता का नाही ते चेक करावं हो. लागेल. बरोबर. आता इथंच मी डायरेक्ट पहिलं सांगितलेलं की बायनरी ऑपरेशन आहे. ते डायरेक्ट काय आहेत बायनरी ऑपरेशन म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन केली फंक्शन मिळतं. एखाद्या फंक्शनला स्केलरनी मल्टिप्लाय केलं तरी फंक्शन मिळतं. मला फंक्शनच पाहिजे. त्याच्यामुळे हे ऑपरेशन काय आहेत वेल डिफाईन आहेत.
आता आपण वन बाय चेक करू. म्हणजे इथं मी काय सांगितलंय तुमचं की वेक्टर स्पेसच्या प्रॉपर्टी काय होतात, बायनरी ऑपरेशनच्या प्रॉपर्टी काय होतात, सॅटिस्फाय होतात. आता पहा हे ऑपरेशन दिलेलं आहे, वेक्टर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. हे आता पहिल्यांदा हे बायनरी ऑपरेशन आहेत. एक तर वेल डिफाईन म्हणा किंवा काय म्हणा, बायनरी ऑपरेशन. मी काही ठिकाणी वेल डिफाईन म्हटलेले, काही ठिकाणी बायनरी ऑपरेशन म्हटले. वेल डिफाईन बेटर आहे, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आता पहिल्यांदा मला काय दाखवावं लागेल, आता मी 3 फंक्शन फंक्शन घेतोय बरं का, एफ ऑफ एक्स नाही घेत. मला काय दाखवावं लागेल, एफ प्लस जी प्लस एच इज इक्वल टू काय दाखवावं लागेल, एफ प्लस जी प्लस एच. पण मी मग काय सांगितलंय, नुसते फंक्शन देऊन चालत नाही, त्याला काय करावं लागतं, डिफाईन करावं लागतं. मला सांगा बरं, 2 फंक्शन इक्वल कधी असतात? 2 फंक्शन इक्वल कधी असतात? जेव्हा त्यांची एका पॉइंटला व्हॅल्यू सेम असते. एका पॉइंटला का सगळ्या पॉइंटला? म्हणजे सेम पॉइंटला. सगळ्या पॉइंटला. हा, म्हणजे सेम पॉइंटला व्हॅल्यू काय पाहिजे, सगळ्या पॉइंटला व्हॅल्यू सेम पाहिजे. सगळ्या पॉइंटला इन सेन्स कशी, की प्रत्येक पॉइंटला व्हॅल्यू चेक करा, एफ ची व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू, म्हणजे जे फंक्शन त्यांची व्हॅल्यू काय पाहिजे, सेम पाहिजे. सेम पाहिजे. आणखी काय एवढंच? ते त्या पॉइंटला डिफाईन व्हायला पाहिजे आणि त्यांची व्हॅल्यू सेम पाहिजे. आणखी तेवढंच? तेवढंच. तर सुरुवातीला पहिल्यांदा महत्वाचं काय असतं, की त्याचं डोमेन आणि कोडोमेन सेम पाहिजे. पहिली कंडिशन काय चेक करायची, त्याचे डोमेन आणि कोडोमेन काय पाहिजे, सेम पाहिजे. नुसतं कोडोमेन पण असून नाही चालत किंवा नुसतं डोमेन असून नाही चालत, दोघंच्या दोघं काय असायला पाहिजे, सुरुवातीला सेम असायला पाहिजे. आता एफ जी आर ऑफ एक्स मधले आहेत, त्याच्यामुळे एफ जी हे फंक्शन कुठून कुठवर असणार आहे, एक्स पासून आर पर्यंत. तो स्पेसच तसा आहे ना. हे सगळे फंक्शन कुठून कुठून असणार, एक्स पासून, म्हणजे यांचे डोमेन आणि कोडोमेन हे सगळे काय येतात, सारखे येतात. मग यांचे ऍडिशन करा, डोमेन आणि कोडोमेन काय येतात, सारखे येतात. म्हणजे तो प्रश्न इथे मिटला. पुढचा प्रश्न काय आहे, की इक्वल कधी येतात. मग हे तर झालं, हा पहिला क्रायटेरिया येतात. मग पूर्ण इक्वल येतात का, नाही. मग काय असतं, 2 फंक्शन जर इक्वल असायचे असतील तर हे नुसते असे सांगून चालत नाही, तर त्याचे प्रत्येक पॉइंटला ते चेक करावं लागतात. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स असावं लागतात. पण हे कोणत्या पॉइंटला, ह्या डोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला. कुठं आला, ह्या सगळ्या डोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला हे फंक्शन काय असावं, फंक्शनच्या व्हॅल्यू काय असावं लागतात, सेम असावं लागतात. असं जर झालं तर 2 फंक्शन काय असतात, इक्वल असतात. आता हे एक फंक्शन आहे नवीन माझं, आणि हे एक फंक्शन आहे. आता हे 2 फंक्शन इक्वल कधी असतील, ज्या वेळेस ते फंक्शन प्रत्येक एक्स मधल्या प्रत्येक पॉइंटला काय असतील, इक्वल असतील. लक्षात आलं? हो. मी जास्त याच्यात जात नाही. हे पहा, हे मला शो करायचंय, हे शो करायचंय, माझं क्लेम हे. मग मला हे नुसतं शो करावं लागत नाही, तर मला काय करावं लागतं, एक्स मधल्या प्रत्येक पॉइंट साठी हे शो करावं लागतं. मग मी काय करतो, हे घेतो एक्स, त्याच्यावर एक्स वर तो फंक्शन ऑपरेट करतो. मग आपल्या डेफिनेशननी काय आहे, की हे एक फंक्शन, हे एक फंक्शन, एक्स एक्स हा सेपरेट ऑपरेट होतो, म्हणजे एफ प्लस जी ऑफ एक्स प्लस एच ऑफ एक्स. पण पुन्हा सेम हा एक्स हा दोघांवर ऑपरेट होतो. हे असं झालं, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स प्लस एच ऑफ एक्स आलं. मग हे ब्रॅकेट मी इकडे मूव्ह केलं, हे ब्रॅकेट इकडे मूव्ह केल्यावर हेच नथिंग बट काय आलं, एफ प्लस जी प्लस एच. म्हणजे एक्स मधल्या प्रत्येक व्हॅल्यू साठी हे दोघं सेम आहेत, म्हणजे हे 2 फंक्शन काय येतात, सेम येतात. आता मला सांगा, इथं मी एक काय केलं, की इथं हा ब्रॅकेट मूव्ह केलाय, का करू शकतो मी, हा ब्रॅकेट मूव्ह केलाय म्हणजे असोसिएटिव्हिटी वापरली, का वापरू शकतो मी, डोमेन कोडोमेन सेम त्याचा नाही संबंध ना. डोमेन कोडोमेन जरी सेम असले तरी काय संबंध आहे, माझं फंक्शन कुठून कुठवर आहे, कुठून कुठवर आहे, एक्स एक्स पासून आर पर्यंत. आर पर्यंत. इथं एक्स घेतला तर एफ ऑफ एक्स कुठे गेला, आर मध्ये गेला. जी ऑफ एक्स कुठे गेला, आर मध्ये गेला. एच ऑफ एक्स कुठे गेला, आर मध्ये. म्हणजे एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एच ऑफ एक्स हे काय झाले, सगळे आर मध्ये. आर मध्ये गेले. म्हणजे ते काय झाले, रिअल नंबर झाले ना.
बरोबर. येस आता हे सगळे रिअल नंबर आहे, हे सगळे रिअल नंबर आहे, म्हणजे रिअल नंबर ही फील्ड आहे, फील्ड मध्ये असोसिएटिव्हिटी होल्ड होते, त्याच्यामुळे मी हे ब्रॅकेट मूव्ह केलं. समजलं का केलं? येस सर. येस सर. हे रिअल नंबर आहेत, हे रिअल नंबर, दुसरं तिसरं काही नसून हे सगळे रिअल नंबर आहे. रिअल नंबर ही फील्ड आहे. एफ ऑफ एक्स जरी काही दिसत असला तर तो रिअल नंबर आहे. जी ऑफ एक्स जरी काही दिसत असला दिसायला तर तो रिअल नंबर आहे. एफ जी एच हे फंक्शन आहे आणि एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एच ऑफ एक्स हे रिअल नंबर आहे. त्याच्यामुळे ह्या रिअल नंबरच्या प्रॉपर्टी वापरली मी. आणि प्रत्येक पॉइंटला सेम आहे, त्याच्यामुळे एफ प्लस जी प्लस एच इज इक्वल टू ते असोसिएटिव्हिटी होल्ड होते. म्हणजे इथं A1 काय झाला, होल्ड झाला. समजलं हे? येस सर. A2 मला काय पाहिजे, झिरो फंक्शन पाहिजे. A2 काय पाहिजे, झिरो फंक्शन पाहिजे. मग मला फंक्शनच पाहिजे ना. मग मी कोणतं फंक्शन डिफाईन केलं, तो झिरो फंक्शन डिफाईन करतो. एक्स पासून आर पर्यंत हे फंक्शन आहे. हे काय करतं, एक्स मधला कोणताही पॉइंट घ्या, त्याची व्हॅल्यू किती काढतं, झिरो काढतं. हे मग पहा, हे मी फंक्शन घेतलं आहे ना, ऑलरेडी फंक्शनच येते. मग ते झिरो फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन आहे. तर तुम्ही जर चेक केलं तर ए प्लस झिरो किती येणार आहे, झिरो. हे मला दाखवायचंय. मग मी काय करतो, एफ प्लस झिरो ऑफ एक्स काढतो. एफ प्लस झिरो ऑफ एक्स आपल्या डेफिनेशन नुसार एक्स हा सेपरेट ऑपरेट होईल, म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस झिरो ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स एक्सच राहतो आणि झिरो ऑफ एक्स काय होतो, झिरो होतो. हा रिअल नंबर आला. झिरो प्लस हा रिअल नंबर काय आला, एफ ऑफ एक्स आला. म्हणजे एफ प्लस झिरो ऑफ एक्स हे एक्स मधल्या प्रत्येक पॉइंटला होत असेल तर हे फंक्शन एफ प्लस झिरो आणि झिरो हे दोन्ही फंक्शन काय होतात, सेम होतात. हे दोन्ही फंक्शन काय होतात, सेम होतात. सिमिलरली तुम्ही असं शो करू शकता. म्हणजे आपण काय दाखवलंय, असा एक झिरो वेक्टर आहे. कोणता झिरो वेक्टर आहे, म्हणजे झिरो फंक्शन. एफ प्लस झिरो इज इक्वल टू एफ मिळतो. समजलं हे? हो. निगेटिव्ह पण आहे, निगेटिव्ह फंक्शन पण असतं. फंक्शन जर एक्झिस्ट असलं तर निगेटिव्ह पण असतात. कारण आउटपुट देताना काय करायचं, निगेटिव्ह रिअल नंबर द्यायचा. रिअल नंबर पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. आता हे पहा, एफ हे फंक्शन घेऊ आर ऑफ एक्स मधलं, तर त्याच्यासाठी आपण मायनस एफ ऑफ एक्स घेऊ. आपण तो कसा आहे मायनस एफ ऑफ एक्स, तर तो एफ ऑफ एक्स ची जी व्हॅल्यू आहे त्याला मायनस साइन देतो, असं डिफाईन केलेलं आहे. मायनस एफ हे फंक्शन आहे आणि इथं काय एफ हे फंक्शन आहे, तर मायनस एफ हे फंक्शन एफ या फंक्शन वरून डिफाईन केलं, हे असं केलं. मग मला ही प्रॉपर्टी दाखवायची तर तुम्ही चेक करू शकता. एफ प्लस मायनस एफ ऑफ एक्स हे काय येईल, एफ ऑफ एक्स आणि मायनस एफ ऑफ एक्स हे सेपरेट द्यायचे. एफ ऑफ एक्स तसाच ठेवायचा, मायनस एफ ऑफ एक्स कसा डिफाईन केलाय, असं डिफाईन केलं. हे दोन रिअल नंबर आहे, सेम रिअल नंबर मधून सेम गेला तर उत्तर किती आलं, झिरो आले. हा नथिंग बट काय म्हणू शकतो आपण, झिरो ऑफ एक्स आहे. हे प्रत्येकासाठी ट्रू आहे, त्याच्यामुळे एफ प्लस मायनस एफ इक्वल टू किती आलं, झिरो आलं. म्हणजे A3 प्रॉपर्टी काय झाली, सॅटिस्फाय झाली. हे थोडं थोडं समजतंय, थोडं थोडं. थोडं तुम्ही एकदा परत हे करा, फंक्शन वगैरे वर जा, मग तुम्हाला आणखी कळलं ते फंक्शन म्हणजे काय. इथं आता मला परत वेळ नाहीये तेवढा आपल्याला की पूर्ण रिपीट करावं फंक्शन म्हणजे काय असतं, इक्वॅलिटी वगैरे ते. हे बहुतेक माझा एक व्हिडिओ असला तर पाठवतो मी फंक्शनच्या इक्वॅलिटीवर, असला तर होप. दोन्ही वेने तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. सर फंक्शन निगेटिव्ह असतं का? फंक्शन निगेटिव्ह म्हणजे काय असतं माहिती का, फंक्शन हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच नसतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतात, व्हॅल्यू असतात. आता काही लोक असं म्हणू शकतात की जे फंक्शन सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह देतात निगेटिव्ह फंक्शन म्हणू शकतात, जे फंक्शन सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह देतात त्याला पॉझिटिव्ह फंक्शन म्हणू शकतात. पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह खरं काय असतं, व्हॅल्यू असतात. फंक्शन हे व्हॅल्यू नसतात ना. फंक्शन एक मॅप असतो फक्त. फंक्शन काय असतं, मॅप असतं, या सेट वरून त्या सेट वर जाण्याचा. म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला असतो, या सेट वरून त्या सेट जा. आता मी नाही म्हणू शकत हा फॉर्म्युला निगेटिव्ह आहे का किंवा हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह, पण काही लोक म्हणतात. आणि म्हणजे चुकीचं आहे असं म्हणत नाही. व्हॅल्यू निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतात.
आता इथं काय म्हटलंय की निगेटिव्ह फंक्शन, इथं काय म्हटलं निगेटिव्ह फंक्शन ऑफ एफ, त्याला नाव दिलंय. का नाव दिलंय? कारण आपण वेक्टर स्पेसच्या प्रॉपर्टी दाखवतोय ना. वेक्टर स्पेस मध्ये जो एफ ला व्हॅनिश करतो त्याला आपण निगेटिव्ह ऑफ एफ म्हणतो. मी तर हे जे निगेटिव्ह ऑफ एफ आहे हे कशातलं वापरलंय? वेक्टर स्पेस मधलं वापरलंय, फंक्शनचं नाही. हा एफ हे निगेटिव्ह फंक्शन नाही, तर हे निगेटिव्ह ऑफ एफ आहे. इथं पहा निगेटिव्ह ऑफ एफ. लक्षात आलं हे? येस सर. व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. आता मी विचारलं तुम्हाला की साइन एक्स निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह, काय सांगणार? फंक्शन आहे ना साइन एक्स, नाही ना सांगू शकत साइन एक्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तसं निगेटिव्ह ऑफ एफ असं म्हटलं तिथं. ही प्रॉपर्टी पहा, एफ प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे? मला एफ प्लस जी इज इक्वल टू काय दाखवायचंय? सर हा बोला, हॅलो सर, बोला ना. तुम्ही मग असे म्हटले साइन एक्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं नाही सांगता येणार, मग क्वाड्रंट मध्ये कसं काय सांगतात मग सर? साइन एक्स तसं नाही, तसं नाही, तसं नाही, सेकंड तसं नाही. काय करतात, मी इन जनरल स्टेटमेंट दिलं. मी इन जनरल स्टेटमेंट काय दिलं? साइन एक्स हे फंक्शन निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, हे एक स्टेटमेंट पहा. आणि दुसरं स्टेटमेंट पहा की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन एक्स हा पॉझिटिव्ह आहे. मग मी काय म्हणतोय दुसऱ्या स्टेटमेंटला की 0 to 90 मध्ये, 0 to 90 या डिग्री मध्ये साइनच्या व्हॅल्यू काय येतात? पॉझिटिव्ह येतात. असा अर्थ आहे दुसऱ्या स्टेटमेंटचा. दुसऱ्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? 0 to 90 डिग्री मध्ये या अँगलला साइनच्या व्हॅल्यू ह्या काय येतात? पॉझिटिव्ह येतात. हा खरा अर्थ आहे. त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो? मग साइन पॉझिटिव्ह आहे. 0 ते 90 एक्स च्या व्हॅल्यू असतील का मग? हो, 0 to 90 ह्या एक्सच्या व्हॅल्यू असतात याच्यात, सॉरी डिग्री मध्ये. त्या काय असतात? 0 to 90 ह्या डिग्री मध्ये एक्सच्या व्हॅल्यू असतात. आणि एक्सच्या व्हॅल्यूला साइनची व्हॅल्यू चेक करायची. म्हणजे मी मग म्हटलं होतं ना, साइन एक्स हे काय आहे? ऍक्च्युली ही व्हॅल्यू आहे ऍट एक्स ची. मी साइन एक्स ला फंक्शन म्हणतोय. मी ज्यावेळेस साइन एक्स ला फंक्शन म्हणतोय ते एफ आहे. एफ ला तुम्ही काय म्हणा, फक्त साइन फंक्शन म्हणा. एफ ऑफ एक्स जर अवघड वाटत असेल तर, म्हणजे कन्फ्युजन होत असेल तर साइन फंक्शन थोडक्यात. आणि जे तुम्ही म्हणताय ना की त्या ऍक्च्युली आपण म्हणतो साइन पॉझिटिव्ह आहे. साइन पॉझिटिव्ह नसतो, साइनच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात 0 to 90 मधल्या. एक्स ह्या 0 to 90 मधल्या घेतल्या डिग्री मध्ये, तर तिथे साइन काय असतं? पॉझिटिव्ह असतो. तिथून पुढे घेतल्यावर ते 180 पर्यंत पॉझिटिव्ह असतो साइन, आणि 180 पासून 360 पर्यंत निगेटिव्ह असतं. असं काहीतरी आहे सायन्स. फंक्शनला नाही म्हणता येत, तरी काही म्हणतात लोक कन्व्हेन्शन साठी. आणखी काही पाहिजे? 4 साइन फंक्शन, साइन ऑफ एक्सच्या जागी A4 पहा. मला काय प्रूव्ह करायचं? एफ प्लस जी इज इक्वल टू जी प्लस एफ. हे प्रूव्ह करायचं म्हणजे मला काय करायचंय? एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू, हे प्रूव्ह करणं म्हणजे हे प्रूव्ह करणं. कारण फंक्शनला सेन्स कधी राहतो? ज्यावेळेस डिफाईन केलं त्यावेळेस. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स, हे मला शो करायचं. हे शो कसं करणार? तर पहा, हे कन्सिडर करायची लेफ्ट हँड साइड. याला आपण आपलं डेफिनेशन एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, याला आपण जी ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स देऊ शकतो, कारण हा रिअल नंबर आहे. मग हाच काय आला? जी प्लस एफ ऑफ एक्स. देअरफॉर इट इज इक्वल टू एफ प्लस जी इज इक्वल टू जी प्लस एफ. समजलं? हे येते थोडं थोडं लक्षात Yes. येते, थोडं थोडं. आणखी तुम्ही स्टडी करा स्वतः, आणखी लक्षात येईल. नाही, माझी अपेक्षा नाही की लगेच हे लक्षात यावं. मला फक्त एकच पॉइंट इथं तयार करायचा आहे की फंक्शनचा सुद्धा वेक्टर स्पेस असतो. काय असतं? फंक्शनचा सुद्धा वेक्टर स्पेस असतो. बाकी जास्त डोक्यात नाही आलं तरी काही अडचण नाही. आपण फंक्शन मध्ये जास्त जाणार नाही. इथं फक्त एवढाच मुद्दा फंक्शनच्या रिलेटेड आहे.
म्हणजे हे नाही समजलं आणि पुढचं काय येणार नाही असं काही नाही. हे पुढं कशाच्या रिलेटेड नाही जास्त. त्याच्यामुळे फक्त वर पहा आणि नंतर स्टडी करू शकता तुम्ही. पुढची मला प्रॉपर्टी काय पाहिजे, तर ही प्रॉपर्टी पाहिजे. पण ही प्रॉपर्टी दाखवायची म्हणजे मला काय करायचं, सेम मला हे दोन फंक्शन, हे फंक्शन इक्वल दाखवायचे म्हणजे काय करायचंय, मला डोमेन मधल्या प्रत्येकाला ते फंक्शन काय दाखवायचे, इक्वल दाखवायचे. हे दाखवायचं मला असं. असं जर दाखवलं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स, तर माझे दोन फंक्शन काय येतात, सेम आहेत. आता पहा, मी हे कन्सिडर करतो आणि इथं येतो मला जे पाहिजे ते. आता आपल्या डेफिनेशन नुसार काय होतंय की हा के सेपरेट बाहेर जातो आणि हा काय होतो, म्हणजे आपली डेफिनेशन आहे ना, के एफ इज इक्वल के एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, के टाइम्स एफ ऑफ एक्स असं आहे. बरोबर. आधी हे फंक्शन होतं, के हा सेपरेट गेला आणि हे फंक्शन याच्यावर ऑपरेट झालं. पण आपल्या डेफिनेशन नुसार हे कसं ऑपरेट होतं, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. आता हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा, के एफ ऑफ एक्स प्लस के जी ऑफ एक्स. आता परत के एफ ऑफ एक्स काय असणार आहे तुमचा, तर तुम्ही याला असंही दाखवू शकता. हे दोघं काय आहेत, सेम आहेत. इकडून इकडे जाऊ शकता किंवा इकडून इकडे येऊ शकता. मग त्याला काय दाखवलं आपण, के एफ ऑफ एक्स के जी ऑफ एक्स. हा एक्स परत हा असा आला तुमचा, एक्स कॉमन घेऊ असं म्हणत नाही, ही इक्वॅलिटीची डेफिनेशन आहे. तुम्ही काय करा, फक्त रिव्हर्स पे जा. मग हा काय आला, के एफ आणि प्लस के जी ऑफ एक्स. कॉमन घेतलेला नाही, आपण एकदा सेपरेट सेपरेट ऑपरेट करतोय फंक्शन आणि एकदा कंबाईन ऍडिशन करून ऑपरेट करतो. तर काही लोक म्हणतील कॉमन घेतला त्याच्यामुळे केलं, तसं नाही करायचं. मग हे असं आलं आणि हे प्रत्येक एक साठी ट्रू आहे. म्हणजे काय आहे, के एफ एफ प्लस जी इज इक्वल टू के एफ प्लस के जी. असं समजलं हे? तर परत सांगा ना. पहा, मला दोन फंक्शन, हे पहा आधी, हे एक फंक्शन आहे, हे काय आहे, फंक्शन आहे. ह्या फंक्शनला एखाद्या रिअल नंबरने म्हणजे स्केलरने मल्टिप्लाय केलं, हे सुद्धा नवीन फंक्शन असतं. हे जर फंक्शन असेल तर हे सुद्धा काय असतं, फंक्शन असतं. मग हे फंक्शन कसं डिफाईन करायचं, तर याचा वापर करून एक नवीन फंक्शन तयार करायचं. आता हे फंक्शन जर मला दिलं असेल तर मला डिफाईन करावं लागेल. मग हे जर फंक्शन असेल तर हे डिफाईन कसं करायचं, के इंटू एफ ऑफ एक्स असं. के एफ हे फंक्शन एक्स वर ऑपरेट होतं. इथं काय होतं, एफ हे फंक्शन एक्स वर ऑपरेट होतंय आणि के ने त्याला मल्टिप्लाय केलं जातं या स्वरूपात. हे याची डेफिनेशन आपण अशी दिलेली आहे स्केलर मल्टिप्लिकेशनची. आता मला हे शो करायचंय, हे शो करायचंय, हे शो करायचंय, दोन फंक्शन इक्वल कधी असतात, डोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला ते काय पाहिजे, इक्वल पाहिजे. म्हणजे कसं, के एफ प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू के एफ प्लस के जी ऑफ एक्स असं. हे असं प्रत्येक पॉइंटला पाहिजे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स. आता मी काय करतो, मग लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो आणि त्याच्यावरून राईट हँड साइडला जातो. आता पहा, लेफ्ट हँड साइड कन्सिडर काय केली मी, तरी कन्सिडर केली के एफ प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू. आता आपली डेफिनेशन काय सांगते पहा, हा डिफाईन कसा केलेला आहे, हा एकच फंक्शन आहे, एफ प्लस जी एक फंक्शन आहे, के त्याला मल्टिप्लाय त्याला ब्रॅकेट आहे. मग आपली डेफिनेशन काय सांगते, के हा सेपरेट येतो आणि हे फंक्शन याच्यावर ऑपरेट होतं. पहा, एफ प्लस जी हे फंक्शन हे एक्स वर ऑपरेट होतं आणि के हा सेपरेट आला आपल्या डेफिनेशन नुसार. मग आता हे झालं, हे आपण तसंच ठेवायचं आणि आपली डेफिनेशन दुसरी काय सांगते ऍडिशनची, एफ प्लस जी ऑफ एक्स. ही डेफिनेशन काय सांगते, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. हे दिलेलं आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, हे घेतलेल्या नाही आपण, हे दिलेल्या आहेत, याचा वापर करून शो करायचं. मग हे आलं. आता हा एफ ऑफ एक्स रिअल नंबर आहे, जी ऑफ एक्स रिअल नंबर आहे, के रिअल नंबर आहे. मग हे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. आता इथं काय केलं मी, के एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. मी इकडून इकडे गेलो ना, दोन्ही इक्वल आहे, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाऊ शकता किंवा उजवीकडून डावीकडे जाऊ शकता. मग मी काय केलं, इकडून इकडे आलं, काय अडचण आहे नाही. के एफ ऑफ एक्स ला काय केलं, के एफ ऑफ एक्स असं केलं. सेम याला असं केलं. परत इथं मी काय करू शकतो, ही प्रॉपर्टी वापरू शकतो ना. हे असं जर असेल तर हे जे फंक्शन असतील त्यांचं ऍडिशन करतो. इथं फंक्शन कोणते, के एफ आणि के जी, मी त्यांची काय केली, ऍडिशन केली, मग त्याच्यावर एक्स ऑपरेट केला. हे असं आलं. समजलं? हो Yes, सर. sir. हे असं. होप थोडं थोडं समजलं असेल तर चांगलंच. त्याच्यामुळे हे दोन्ही फंक्शन काय आले, इक्वल आले.
आता मी काही जात नाही, आपण एवढ्या 5 मिनिटात हे सगळ्या प्रॉपर्टी संपवू. तुम्ही पहा ए प्लस बी ऑफ एफ. आता हा स्केलर आहे, स्केलर हा सेपरेट येतो, म्हणजे हा सेपरेट आला आणि एफ हा एक्स वर ऑपरेट होतो. मग हा ए प्लस बी हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा असा झाला. मग याच्यातून मी काय करू शकतो, परत एफ हे सेपरेट करू शकतो, बी एफ हे एक फंक्शन घेऊ शकतो. एक्स हा असा ऑपरेट आहे, म्हणजे तुम्ही याच्या फंक्शनची ऍडिशन करू शकता. आणि हा डोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला इक्वल आहे, त्याच्यामुळे ए हे दोघं काय आले, सेम आले. हे कळलं थोडं? सेम वरच्याच लाईनला आहे, म्हणजे वरच्याच सारखं आहे. तुम्ही थोडं आणखी याला वेळ द्या, तुम्हाला आणखी कळेल. वेळेअभावी आपल्याला थोडं फास्टच घ्यावं लागणार. हे समजलं थोडस? Yes, sir. येस सर. ही प्रॉपर्टी पहा, ही पुढची ए बी ऑफ एफ ऑफ एक्स. आता पहा, मला शो काय करायचं, ए बी एफ इज इक्वल टू ए बी एफ हे करायचं. मग माझं फंक्शन कोणतं आहे, हे फंक्शन आहे. मग मी हे फंक्शन घेतलं, हे एक्स वर ऑपरेट केलं, ब्रॅकेट लक्षात घ्या, हे फंक्शन आहे. मग हे दोन इक्वल कधी कसे दाखवायचे, ए बी एफ याच्यावर मी एक्स ऑपरेट करणार ह्या पूर्ण फंक्शन, आणि ए बी एफ मी इथं खाली लिहितो, इथं वर लिहितो. हे छान आहे. हे काय आहे, ए बी ऑफ एक्स हे फंक्शन हे असं आहे, असं कळतं. हे जे फंक्शन आहे हे ऑपरेट होणार ए हा ऍज अ स्केलर आहे. तुम्ही आत घेतला तरी काय फरक पडत नाही. मला हे शो करायचंय. मग हे शो करण्यासाठी मी काय करतो, सॉरी असं नाही शो करायचं, मला हे असं शो करायचं. पहा आपण हे एक 1 बाय 1 प्रत्येक पॉइंटला ते इक्वल आहे. हे पहा, ए बी एफ ऑफ एक्स हा स्केलर बाहेर राहणार आणि एफ हा एक्स वर ऑपरेट होणार, या प्रकारे. आता हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, तिन्ही रिअल नंबर आहे. असोसिएटिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन होल्ड होते, त्याच्यामुळे मी ब्रॅकेट मूव्ह करू शकतो, म्हणजे ए बी एफ ऑफ एक्स आलं. पण ह्याला बी एफ ऑफ एक्स ला मी असं लिहू शकतो आपल्या डेफिनेशन नुसार, म्हणजे मी याला सेपरेट केलं आणि परत त्या डेफिनेशन नुसार मी ए आत घेतला, हा एक्स काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. मग त्याच्यावरून हे प्रत्येक पॉईंट साठी इक्वल आले, म्हणजे ए बी एफ ऑफ एक्स आणि हे फंक्शन काय आलं, इक्वल आलं. हे कळलं का? कोणत्या स्टेप मध्ये डाऊट आहे, कोणत्या स्टेप मध्ये डाऊट आहे का? हे पहा, इथं डाऊट असण्याची शक्यता आहे. हे तर ब्रॅकेट मध्ये आहे, त्याच्यामुळे याचं काय अडचण नाही. हे इथून इथवर येतं, पण इथून इथवर येताना ही अडचण येऊ शकते की ब्रॅकेट कसा मूव्ह केला. तर त्याला कसं समजून घ्यायचं, ए एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. मी कॅपिटल एफ कशाला नाव दिलं, बी एफ ह्या फंक्शनला नाव दिलं, कॅपिटल एफ. आता आपली डेफिनेशन काय सांगते, ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, ए एफ ऑफ एक्स असतं. म्हणजे जरी सेपरेट असते तर आपण याला काय करू शकतो, ए एफ ऑफ एक्स असं सेपरेट करू शकतो. पण एफ काय नथिंग बट तुमचा पी एफ, हे असं आलं. समजलं? हे जर गोंधळ वाटत असला तर नावं देऊन समजून घ्यायचं. समजलं का नाही? समजलं. ओफ. त्याच्यानंतर हे पहा, 1 इंटू एफ, मला काय दाखवायचंय, 1 इंटू एफ इज इक्वल टू एफ दाखवायचंय. 1 इंटू एफ हे फंक्शन आहे, 1 इंटू एफ ऑफ एक्स, मग हे मला इक्वल दाखवायचं, म्हणजे काय, 1 इंटू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे दाखवायचंय. आता 1 इंटू एफ ऑफ एक्स दाखवला, हा असा आला, इज इक्वल टू काय आलं, 1 इंटू एफ ऑफ एक्स. 1 हा रिअल नंबर आहे, 1 ने कशाला मल्टिप्लाय केलं, एफ ऑफ एक्स आला, म्हणजे प्रत्येक पॉइंटला इक्वल आलं, म्हणजे 1 इंटू एफ ऑफ एक्स, 1 इंटू एफ इज इक्वल टू काय आला, एफ आला. म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काय करते, सॅटिस्फाय करते वेक्टर स्पेसच्या. त्याच्यामुळं आर ऑफ आर एक्स हा काय झाला, आर एक्स कॅपिटल एक्स. थोडं समजलं, म्हणजे एवढं लक्षात आलं की तुम्ही वेक्टर फंक्शनचा सुद्धा काय करू शकता, स्पेस तयार करू शकता. नेक्स्ट लेक्चरला हे एक्झाम्पल पाहू आणि हा मुद्दा आपला कव्हर होईल. हे सगळं नेक्स्ट लेक्चरला कव्हर होईल उद्याच्या. आणि जर उद्याचा वेळ मिळाला शेवटी तर हा आपला लिनियर कॉम्बिनेशन चालू करू. इंटरेस्टिंग आहे, मस्त आहे.